कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा हरे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती हिंड तया मागे पुढे नासे कोडे सकळही नासे कोडे सकळही नासे कोडे सकळही हिंड तया मागे पुढे नासे कोडे सकळे नासे कोडे सकळे नासे कोडे सकळे घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा हिंड तया मागे पुढे नासे कोडे सकळही हिंड तया मागे पुढे नासे कोडे सकळे नासे कोडे सकळे नासे कोडे सकळे निळा मने संदेह नाही निळा मने संदेह नाही हो निळा मने संदेह नाही मने संदेह नाही निळा मने संदेह नाही भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी निळा मने संदेह नाही भक्त पाहियावरी भक्त पाहियावरी भक्त पाहियावरी हिंड तया मागे पुढे हा तया मागे हो हिंड तया मागे पुढे मागे पुढे हिंड तया मागे पुढे नासे कोडे सकळही नासे कोडे सकळही नासे कोडे सकळही हिंडे तया मागे पुढे नासे कोडे सकळे नासे कोडे सकळे नासे कोडे सकळे विठ्ठल चला विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की
विठ्ठल टाळी वाजवा भजन करा हा विठ्ठल 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 हा हा विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संत नक्की विठ्ठल 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 भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नासे कोडे सकळही प्रस्तुत प्राप्तस्थळी संप्राप्त कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं ज्यांच्या अभंग संहितेला चंद्राची शीतलता सूर्याची प्रखरता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता असे देवमान्य संत संतमान्य संत अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य असणारे पिंपळनेर निवासी संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून निळोबाराय महाराज देवाला काय आवडतं अर्थात देवाच्या आवडीची मीमांसा करतात विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हा विठ्ठल 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 अभंग संत श्रेष्ठ निळोबाराय महाराजांचा आहे आणि प्रस्तुत अभंगातून निळोबाराय महाराज देवाला काय आवडतं देवाची आवड या अभंगातून सांगतात. आपण जर चिंतन केलं तर जगामध्ये आपल्याला 3 आवडी पाहायला मिळतात. एक जीवाची आवड आहे म्हणजे तुमची आमची, एक जीवाची आवड आहे, दुसरी साधूची आवड आहे आणि तिसरी देवाची आवड आहे विठ्ठल विठ्ठल. पहिली आवड आहे जीवाची आवड. जीवाला काय आवडतं म्हणजे तुम्हा आम्हाला काय आवडतं. खरं तर तुमची आमची आवड कीर्तनात सांगायसारखी नाही, हार्मोनियम असतं. कोणाला काय आवडेल कोणाला काय आवडेल काही सांगता येत नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. त्याचं कारणही तुकोबाराय सांगतात. हे जग आहे हा समाज आहे तो एक प्रकारचा नाही. मग किती प्रकारचा आहे. प्रकाराचे 3 ओ प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन्म तुका म्हणे केले जन्म म्हणे केले जना तुका म्हणे केले जना तुका म्हणे केले जना तुका म्हणे केले जना प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जना तुका म्हणे केले जना तुका म्हणे केले जना. जीवाच्या आवडीचा विचार करत असताना जीवाच्या आवडीमध्ये भिन्नता आहे. त्याचं कारण एक आहे. हा समाज आहे तो एक प्रकारचा नाही. किती प्रकारचा आहे. 3 प्रकारचा आहे. समाजामधील लोक काही सत्वगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत आणि काही रजोगुणी आहेत. म्हणून प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. बघा ना, कुणाला खायला आवडतं, काही कुणाला प्यायला आवडतो. 4-5 नमुन्याचं. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. जीवाची आवड वेगळी आहे. पण ज्ञानोबारायांनी जीवाची आवड सांगत असताना प्रामुख्याने जीवाच्या 2 आवडी सांगितल्या. जीवाला काय आवडतं. ज्ञानोबाराय गोड वर्णन करतात. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. जीवाला काय आवडतं. ज्ञानोबारायांनी जीवाची आवड सांगत असताना ज्ञानोबारायांनी जीवाची पहिली आवड सांगितली. प्रत्येक जीवाला सार्वभौम पद अर्थात प्रत्येकाला सत्ता आवडते. मृदंगाचारी सत्ता कशाला म्हणायचं. मी सांगावं पुढच्याने ऐकावं याला म्हणायचं सत्ता. हे राजकारणातलं नका बघू, घरात सुद्धा बघा. अरे बायकोला वाटतं नवऱ्याने माझं ऐकलं पाहिजे, नवऱ्याला वाटतं बायकोने माझं ऐकलं पाहिजे, आणि नवरा बायकोला वाटतं पोराने आमचं ऐकलं पाहिजे, आणि पोरांना वाटतं मायबापाने आमचं ऐकलं पाहिजे. अर्थात प्रत्येकाला वाटतं मी सांगावं आणि पुढच्याने ऐकावं याला म्हणायचं सत्ता. हे बाजूला ठेवा.
ज्ञानोबारांनी दुसरी आवड सांगितली, न मरणे निर्विवाद जगा पडिये. एक जगामध्ये गोष्ट अशी आहे की निर्विवाद आहे, तिचं नाव मृत्यू. मृत्यू कुणाला आवडतं को? प्रत्येकाला वाटतं मी हनुमंतरायासारखा चिरंजीव असलो पाहिजे, बरोबर आहे की नाही? अहो मरण तर लय लांबची गोष्ट राहिली हो. माणसाला मर शब्द सुद्धा आवडत नाही. माऊली म्हणतात, आगा मर हा बोलन साहती आणि मेलियावरी रडती. मर शब्द सुद्धा माणसाला आवडत नाही. पण जगामध्ये एक गोष्ट अशी आहे निर्विवाद, तिचं नाव मृत्यू आहे. मरण कोणालाच आवडत नाही, पण मरण आल्याशिवाय राहत नाही. का? नाथ बाबा म्हणतात, घडी घडी काळ वाट याची पाहे. 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 अजून किती आहे अवकाश अवकाश. अजून किती आहे अवकाश अवकाश. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. नाथ बाबा म्हणतात, मरण कोणाला आवडत नाही, पण मरण आल्याशिवाय राहत नाही. अर्थात जीवाच्या दोन आवडी आहेत, सत्ता असावी आणि मला अमरत्व असावं, ही जीवाची आवड आहे. जीवाच्या दोन आवडी तुम्हाला सांगितल्या. दुसरी आवड आहे साधूची आवड. साधूला काय आवडतं? आपण जर आळंदीला आला असाल तर ज्ञानोबारायची संजीवन समाधी आहे. ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये प्रवेश करा. प्रवेश केल्याच्या नंतर डाव्या बाजूला संत श्रेष्ठ हैबत बाबा यांची समाधी आहे. त्या समाधीचं दर्शन घ्या. समोर आल्याच्या नंतर नाथबाबांनी बांधलेला पार आहे, त्या पाराचं दर्शन घ्या. समोर या, गणपतीचं मंदिर लागतं, गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. आतमध्ये समोर गेलं की संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारांनी ज्ञानोबारांचा गाभारा आहे. त्या गाभाऱ्यामध्ये गेलं की ज्ञानोबारांची समाधी आपल्याला दिसते. तिथं समाधीजवळ जा आणि ज्ञानोबारांच्या समाधीला मस्तक लावा, दर्शन घ्या. आणि थोडं जर अंतकरण आपलं शुद्ध झालं असेल, पवित्र झालं असेल ना, तर ज्ञानोबारायच्या समाधीला कान लावा. आजही ज्ञानोबारायला काय आवडतं? समाधीमधून आवाज येतो. काय आवडतं माऊलींना? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिनी लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित. काय आवडतं ज्ञानोबारायला? काय आवडतं साधूला? हे जग सुखी असलं पाहिजे, ही साधूची आवड आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. तिन्ही लोक तिन्ही लोक तिन्ही लोक. अर्थात हे जग सुखी असलं पाहिजे, हे साधूला आवडतं. अवघे चित्रलोक्य आनंदाची आता आनंदाची आता. अर्थात प्रत्येक साधूला असं वाटतं हे जग सुखी असलं पाहिजे. ही कोणाची आवड आहे बाबा? साधूची, संतांची आवड आहे, तुमची आमची नाही. आपल्याला वाटतं की जग सुखी असावं, आपल्याला दुसऱ्याचं सहन होत नाही, पण साधूला असं वाटतं हे सगळं जग सुखी झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. एक आमच्या गावामध्ये पेढे वाटत होतो, पेढे. आणि मी त्याला सहज विचारलं, काय रे कशाचे पेढे आहेत? काय ना म्हणलं, आपल्याला यावर्षी तिकीट मिळालं, आता चालू आहे ना, तिकीट मिळालं. मी त्याच्या पायापासून त्याच्या शेंडीपर्यंत पाहिलं त्याच्याकडं आणि त्याला म्हणलं, काय रे वेड्या, तू निवडून येत असतो का? तो म्हणला, महाराज मला माहीत आहे मी निवडून येत नसतो, पण माझ्यामुळं पुढचं पडतंय ना, अशी आपली आवड आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आपली
मानसिकता खूप अवघड आहे महाराज. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध पाहायचा, गळ्यामध्ये माळ पाहायची, डोक्यावर टोपी पाहायची आणि आपण त्याच्या बायकोला म्हणायचं, ओ बाई. काय बाबा तुम्ही भाग्यवान आहेत, लय भाग्यवान आहेत. ती बाई म्हणते, बाबा भाग्यवान असल्याचं काय कारण आहे? आपण म्हणावं, बघा ना तुमचे मालक किती सज्जन दिसतात, किती भाग्यवान आहात तुम्ही. ती माऊली म्हणते, बाबा त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका. म्हटलं का? ते कीर्तनाला जरी गेले तर नवीन चप्पल पाहतात आणि घरी घेऊन येतात, त्यांच्या दिसण्यावर कुठं जाता? विठ्ठल 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 अहो काही माणसं कीर्तनाला येऊन सुद्धा सुधरत नाही. तो कीर्तन कशासाठी असतं मी नेहमी सांगत असतो. चालत राहिलं तर मुक्कामापर्यंत पोहोचलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं तर रोग बरा झाला पाहिजे, लग्न झालं तर अहो अंगणामध्ये 4-2 लेकरं खेळले पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, कीर्तन ऐकलं तर माणसामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. विठ्ठल अहो कीर्तन असतं कशासाठी? ज्याला इंजिनियर व्हायचं आहे त्याच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, त्याला शिक्षक व्हायचं आहे त्याच्यासाठी DED BED कॉलेज आहे, आणि ज्याला माणूस बनायचं आहे त्याच्यासाठी कीर्तन हे व्यासपीठ आहे. विठ्ठल डेमोक्रेसी बाय द पीपल ऑफ द पीपल. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी कसं वागावं त्याच्यासाठी कीर्तन आहे. पण काही दुर्भाग्य अशी असतात, काही दुर्दैवी अशी असतात, लाटणं मोडतं पण वाकत नाही, पाण्यातला दगड शेवाळतो पण पाजरत नाहीत. काही माणसं जन्माला येतात आणि मरतात पण उभ्या आयुष्यामध्ये परमार्थाचा भक्तीचा गंध कधी त्याला लागत नाही. विठ्ठल विठ्ठल अर्थात साधूला असं वाटतं हे सगळं जग सुखी असलं पाहिजे. ही साधूची इच्छा आहे, ही साधूची आवड आहे. मी तुम्हाला जीवाची आवड सांगितली, क्रमांक 2 साधूची आवड सांगितली, पण अभंगाच्या दृष्टीने मला देवाची आवड सांगायची. ऐका, 2 तास समाज कीर्तन ऐकतो, कोणाचंही ऐकत नाही बरं का. एखाद्या महाराजाला वारंवार कीर्तनाला बोलवतो, कोणालाही बोलवत नाही. मग ऐका, कीर्तनकाराला, कोणत्या कीर्तनकाराला कीर्तनाला बोलवलं जातं माहीत आहे? समाजाला काय लागतं माहीत आहे? बोलल्याने समाज जिंकला जातो, कपटाने शत्रूवर विजय मिळवला जातो, कलेने राजा जिंकला जातो. आणि ऐका, अंतकरणामध्ये भाव असेल तर भाव नावाच्या तत्वानं देव जिंकला जातो. बोलल्याने समाज, सत्याने मैत्री, कपटाने शत्रू, कलेने राजा आणि अंतकरणातील शुद्ध भावाने देव जिंकला जातो. म्हणून ऐका, ज्याच्याकडे बोलणं आहे ना, बोलल्याने समाज जिंकला जातो. काही माणसं काहीच करत नाहीत बरं का, पण बोलायला लय गोड आहेत. तैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काही माणसं काहीच काम करत नाहीत, कधी कुणाच्या उपयोगी पडत नाहीत, पण बोलायला लय गोड आहेत, मिठ्ठूपेक्षा सुद्धा. नवीन त्यातली त्यात. अर्थात मायबाप लय गोड आहेत. मी आळंदीला होतो लहानपणी. आळंदीहून दिवाळीच्या सणाला गावाकडे जायचो आणि आमच्या गावात एक म्हातारं होतं आणि त्या म्हाताऱ्याच्या घरी आमची आई मला दूध आणायला पाठवायची. सकाळी सकाळी झोपेतून उठलो की माझ्या हातामध्ये तांब्या द्याय, जा दूध घेऊन त्या बाबाच्या इथून. जायचो, ते बाबा दारातच बसलेला असायचं. गेल्याबरोबर मला म्हणायचं, आला का महाराज? आलो बाबा. तोंड धुतलंय का? मी म्हटलो बाबा नाही. काय महाराज, अहो तोंड धुतलं असतं तर चहा घेऊन गेले असते. एक दिवस झालं, दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच, आला का महाराज? म्हटलं नाही बाबा. अहो आले असते, तोंड धुवून तर चहा घेऊन गेले असते 2 घोट. तिसऱ्या दिवशी असं झालं, एक आठवडा असं झालं. पण माझ्या लक्षात आलं बाबा जरा भाविक दिसतात, चांगले दिसतात, म्हणून मी 8व्या-9व्या दिवशी मस्त तोंड धुवूनच गेलो. तसंच बाबाचं बोलणं, बाबा आले का महाराज? म्हणलं हो आलो बाबा. तोंड धुतलं का? हो म्हणलं बाबा. मला बाबा काय म्हणलं माहिती आहे का? असंच स्वच्छ राहायचं, असंच चकाचक राहायचं.
चहा घ्या म्हणलाच नाही महाराज. गोड ज्याला बोलता येतं ना महाराज त्याला कुठंच अडचण येत नाही. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. गोड बोललं पाहिजे. मधुरा वाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. अर्थात बोलल्याने समाज जिंकला जातो, पण काही माणसं बोलण्यामध्ये लय खट्याळ आहेत. त्यांना गोड बोलताच येत नाही, कधी चांगलं बोलताच येत नाही महाराज. ज्ञानोबाराने सांगितलं गोड बोललं पाहिजे. तैसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ. का बोलायचं तर बोलल्याने समाज जिंकला जातो. समाज जिंकायचा आहे ना, तुम्हाला बोलता चांगलं आलं पाहिजे. मैत्री टिकवायची तुम्हाला, तुमच्याकडे सत्यता असली पाहिजे. शत्रूवर विजय मिळवायचा आहे, कपट असलं पाहिजे. कपटेन शत्रू. राजा जिंकायचा आहे, तुमच्याकडे कला असली पाहिजे. कलेने राजा जिंकला जातो. पण ऐका, देवाला जर जिंकायचं असेल ना, तुमचं कपट नको, तुमची मैत्री नको, सत्यता नको, तुमचं बोलणं नको, तुमची कला नको. देवाला जिंकायचं असेल तर अंतकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे. तुमच्या अंतकरणामध्ये जर शुद्ध भाव असेल तर भाव नावाच्या तत्वाने देव जिंकतो. त्याचं कारण एक आहे, गिरीधर लाल तो भाव का भुका. गिरीधर लाल तो भाव का भुका. अंतरीची घेतो गोडी गोडी. अंतरीची घेतो गोडी गोडी अंतरीची घेतो गोडी. गोडी अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. देव सोयरा सोयरा दिनाचा. देव सोयरा सोयरा. पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. देव सोयरा सोयरा. देव सोयरा दिनाचा. अर्थात तुम्हाला देव जिंकायचा आहे ना, तुमच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे. महाराज कळालं याचा अर्थ देवाला भाव आवडतो. निळोबाराय महाराज म्हटले नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे त्याला भाविक म्हटलं जातं. असा भाविक देवाला आवडतो. भाविकाची आवडी देवा. 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 करी सेवा निज प्रीती. करी सेवा निज प्रीती. हो करी सेवा निज प्रीती. करी सेवा निज प्रीती. इंडतया मागे मागे. इंडतया मागे मागे. करी सेवा निज प्रीती. करी सेवा निज प्रीती. हिंडतया मागे मोडे. हिंडतया मागे मोडे. भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती. अर्थात देवाला भाविक आवडतो. पण पहिली गोष्ट अशी आहे महाराज, भाविक कोणाला म्हणायचं. निळोबाराय महाराज म्हणतात, ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे त्याला भाविक म्हणायचं. कोणाला म्हणायचं.
अंतकरण ज्याचं पवित्र झालंय, भगवंताविषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रीती आहे, त्याला भाविक म्हणायचं. कारण अशा भाविकाचं देव कुठल्याच पद्धतीचं कुळ पाहत नाही, लहान पाहत नाही, मोठा पाहत नाही, गरीब पाहत नाही, श्रीमंत पाहत नाही, उंच पाहत नाही, नीचपणा पाहत नाही. का? त्याच्यावर प्रीती करतो. उंच नीच काही नेने भगवंता, तीच ते भाव भक्ती देखून या. अशी या भाविकाचे देव सगळी कामं करतो, करी सेवा निज प्रीती. का? देवाला सगळ्यात जास्त जगामध्ये जर कोण आवडत असेल तर तो भाविक आवडतो. म्हणून म्हणतात ना, या सुखा कारणे देव वेडावला, आ वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. अर्थात देवाला भाविक आवडतो. किती आवडतो? आपण काकडा आरती म्हणतो, काकडा आरतीमध्ये अभंग आहे. त्या अभंगामध्ये भक्तांनी देवाची सेवा नाही केली, मग देवानी त्यांची सेवा केली. हो, उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ती, दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी, चर्मरंगू लागे कबीराच्या मागे, सज्जन कसाया माळ्या सावत्यास. अर्थात सगळी भक्तांची देवाने कामं केली. का? त्याचं कारण एकच आहे, भाविकाची आवडी देवा. मग देवाने सुद्धा आपली सगळी कामं करावी असं वाटत असेल, आपण काय बनलं पाहिजे? देवाच्या आवडीचं भाविक बनलं पाहिजे. मी रामकथा करतो, भागवत कथा करतो, ऐका. भागवतामध्ये उदाहरण आहे, देवाला भाविक किती आवडतो. देवाची सख्खी बहीण, तिचं नाव आहे सुभद्रा, आणि मांडलेली बहीण आहे, तिचं नाव आहे द्रौपदी. देवाच्या सोबत उद्धव राहायचे आणि उद्धव देवाला विचारायचे, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतंय? देव म्हणायचे, मला सगळ्यात जास्त द्रौपदी आवडते. सख्ख्या बहिणीचं देव नावच घेत नसायचं. उद्धवाला लय राग यायचा. अरे म्हणले, सख्खी बहीण देवाची कोण आहे? सुभद्रा आहे, आणि देव नाव कोणाचं घेतोय? मांडलेल्या बहिणीचं. उद्धवाला राग यायचा. देवाच्या लक्षात आलं, याला लय राग येतोय, पण मला द्रौपदी का आवडते याला आता समजून सांगितलं पाहिजे. एक दिवस सकाळची वेळ होती. भगवंताने कृष्णाने उद्धवाला सांगितलं, उद्धवा चल, आपल्याला द्रौपदीच्या घरी जायचंय. उद्धव आणि श्रीकृष्ण सकाळी सकाळी सुभद्रेच्या घरी आले पहिलं. आणि सुभद्रेच्या घरी आल्याच्या नंतर सुभद्रेला म्हणाले, ए ताई, भूक लागली, काही खायला असेल तर दे. सुभद्रा म्हणाली, दादा मी तर आत्ताच उठले, काहीच खायला बनवलं नाही. एक काम कर, घरामध्ये काही फळं ठेवलेले आहेत, ते फळं खा, नाश्ता करून घे, जेवणाचं बघते नंतर. देवाला कुठं खायचं होतं? त्याला कशाची भूक आहे? थोर प्रेमाचा भुकेला. त्याला प्रेमाची, स्नेहाची भूक आहे. देव गेले, सफरचंद हातामध्ये घेतलं, सफरचंद कापायचं लांबच राहिलं, बोटच कापून घेतलं. उद्धवाने सुभद्रा ताईला आवाज दिला, ओ सुभद्रा ताई. म्हटले, काय झोपल्या की काय? म्हटले, नाही. अहो म्हटले, देवाचं बोट कापलंय, काहीतरी चिंधी बांधायला असेल तर बघा. आता सुभद्रा सख्खी बहीण आहे हो देवाची, तिला साड्याची कमी असेल का हो? पण तिने खालचा मजला पाहिला, वरचा मजला पाहिला, पण साडी काय कुठं सापडली नाही, चिंधी काय कुठं सापडली नाही. कृष्णाने सांगितलं, उद्धवा चल, मला द्रौपदी का आवडते आता तुला सांगतो. भगवान श्रीकृष्णाने उद्धव द्रौपदीच्या महालाकडे निघाले. द्रौपदी भगवान श्रीकृष्णाचं भजन करत तुळशीला पाणी घालण्यासाठी निघाली होती. हरे राम हरे रामा रामा राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. चमत्कार असा झाला, ज्याचं भजन करावं तो समोरून येताना दिसला. द्रौपदीला आनंद झाला, माझा दादा सकाळी सकाळी माझ्या घराकडे कस काय? पण उद्धवाने आवाज दिला, ओ द्रौपदी ताई, देवाचं बोट कापलंय बघा, काही चिंधी बांधायला असेल तर बघा. द्रौपदीने ताट टाकून दिलं सोन्याचं, तांब्या टाकून दिला,
धावत कृष्णाजवळ आली, म्हणले दादा बघू दे किती लागलंय. देवाच्या बोटातून रक्त निघत होतं. द्रौपदी म्हणले आता चिंधी बांधली पाहिजे, पण आता घरामध्ये कधी जाणार, चिंधी कधी पाहणार, तोपर्यंत माझ्या दादाला किती वेदना होणार. काय केलं हो द्रौपदीने, आपल्या डोक्यावरचा पदर खाली घेतला, फाडला, श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. चिंधी बांधिती द्रौपदी हरीच्या बोटाला, फाडोनी भरजरी शालू नवा शालू नवा. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात आपल्या सख्या बहिणीचं घर सोडून भगवान श्रीकृष्ण मानलेल्या बहिणीकडे गेला. का, ती देवाच्या आवडीची भाविक होती. यालाच म्हणायचं भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, अर्थात देवाला भाविक आवडतो. मी रामकथा करतो. रामायणामध्ये केवट नावाचं पात्र आहे. जो देवाच्या आवडीचा भाविक बनला ना, त्याला देवाकडे जायची गरज नाही, मग देव होऊन त्याच्याकडे येतो. रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास झाला. 14 बरस राम वनवासा. अर्थात रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास झाला आणि रामप्रभू पहिल्यांदा गंगेच्या तीरावर गेले. आणि गंगेच्या तीरावर गेल्याच्या नंतर गंगेच्या मध्यभागी एक केवट नावाचा नावाडी आहे. लखनजीला सांगतायत, लखनजी जा त्या केवटाला बोलव, बाबा आम्हाला पलीकडच्या तीरावर पोहोचव म्हणून. लखनजी जात आहेत आणि केवटाला आवाज देत आहेत, केवट, ए केवट. लखनजीचा जो आवाज आहे ना, तो राजघराण्यातील आवाज आहे, श्रीमंतीचा आवाज आहे. आणि केवटाचा जो आवाज आहे बाबा, तो साधनेचा आवाज आहे. एक भाव मी तुम्हाला सांगतो, श्रीमंतीच्या आवाजाने कधीच साधनेच्या आवाजाची बराबरी करायची नाही. का बरं? श्रीमंतीचा आवाज कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत श्रीमंतीचा आवाज आहे. पण साधनेचा आवाज गेल्याच्या नंतर सुद्धा कायम जिवंत राहतो, त्याला साधनेचा आवाज म्हणतात. म्हणून तर ज्ञानोबाराला जाऊन 750 वर्षे झाले, आज सुद्धा ज्ञानोबारांचा समाधी सोहळा होतो, याला साधनेचा आवाज म्हणायचं. जगद्गुरु तुकोबाराला जाऊन 450 वर्षे झाले, आज सुद्धा जगद्गुरु तुकोबारांचा वैकुंठ गमन सोहळा होतो, याला साधनेचा आवाज म्हणायचं. गेल्याच्या नंतर सुद्धा जो जिवंत राहतो त्याला साधनेचा आवाज म्हणायचं. केवटाचा जो आवाज आहे गरिबीचा आहे, पण तो साधनेचा आवाज आहे. लखनजी बोलवतायत, पण केवट मात्र ओ द्यायला तयार नाही. त्यावेळेला लखनजी रामप्रभूकडे जात आहेत आणि म्हणतायत, दादा तुमचा भक्त काही यायला तयार नाही इकडं. शेवटी रामप्रभू येतात तो आणि केवटाला हात जोडतायत. विश्वाचा मालक, ज्याच्यासाठी आपण सकाळी उठलं की स्नान केलं, कपाळाला गंध लावलं की रोज त्याच्या मंदिरात येतो ना, तो विश्वाचा मालक आज केवटाच्या दारात उभा आहे. आणि फक्त उभा नाही, कशासाठी उभा आहे? त्याला मागण्यासाठी. आपण देवाकडे मागतो, पण काय आश्चर्य आहे, त्या केवटाची काय भक्ती आहे. विश्वाचा मालक केवटाच्या दारात उभा आहे, उभा देण्यासाठी नाही तर मागण्यासाठी आहे. तेरे द्वार खडा भगवान,
भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली, तेरा होगा बड़ा हिसान, जुग जुग तेरी रहेगी शान, भगत भर दे रे झोली। डोर उठिए सारी धरती देख रे, डोरा गगन है सारा, भीख मांगने आया है तेरे घर, जगत का पालन हारा रे। मैं आज तेरा मेहमान, तू कर ले मुझे पहचान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली। तुमचं जर काम प्रामाणिक असेल ना, देवाकडे तुम्हाला जायची गरज नाही, मग देव होऊन तुमच्याकडे येतो। केवट काय लय मोठा संत नाही, केवट काय लय मोठा साधू नाही, पण त्याचं काम लय प्रामाणिक आहे। काय काम आहे? अलीकडच्या तीरावरची माणसं पलीकडच्या तीरावर नेऊन सोडायची, आणि पलीकडच्या तीरावरची माणसं अलीकडच्या तीरावर आणायची, एवढंच काम। पण काम लय प्रामाणिक आहे बरं, त्याचा परिणाम विश्वाचा मालक आला हो। म्हणून नेहमी सांगत असतो, तुम्हाला देवाच्या दारात रोज जाता येत नाही, सेवा करता नका करू, पण जे काम करताय ना तुम्ही ते काम प्रामाणिक करा। नाथ महाराज म्हणले, माझ्या जीवनातील मी जे केलेलं कर्म तेच माझ्या जीवनातील भक्ती ठरली। काय गोड भाव आहे का? सहज करमेती झाली ब्रह्मार्पण, सहज करमेती झाली ब्रह्मार्पण, जननो हे हा अवघा जनार्दन, जननो हे हा अवघा जनार्दन, ऐसे बोलता निवती साधू जन, ऐसे बोलता निवती साधू जन, एका जनार्दनी बाणली निज खून, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला। का बरे? कर्म जे जीवनामध्ये केलं ना ते प्रामाणिक केलं। आणि एक लक्षात ठेवा, ज्याचं कर्म प्रामाणिक आहे ना दादांनो, आणि मला तर असं वाटतंय माणूस गेल्याच्या नंतर माणसाचं काही शिल्लक राहत नाही। मला असं आमच्या इकडं असं म्हणतात, माणूस मेल्याच्या नंतर माणसाची चिपटभर राख होते, बरोबर आहे? माणूस गेल्यावरती राख सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवत नाहीत। असला चांगला भगवत भक्त तर गंगेला नेऊन सोडतात, नाही ती काहीची राख गटारामध्येच जाते महाराज। पण माणसाच्या सोबत केलेलं चांगलं कर्म येतं महाराज। एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये तुम्हाला जर काय करायचं असेल ना, कर्म तुमचं चांगलं करा। सगळं चुकवता येईल, पण जीवनामध्ये वाईट केलेलं कर्म तुम्हाला चुकवता येणार नाही। साधू संत सांगतात की तुम्ही तुमचं कर्म चांगलं करा, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला झाकवता येतील, पण तुमचं कर्म तुम्हाला कधी माफ करणार नाही। किती चतुराई करा, पण कर्माच्या बाबतीत चतुराई चालत नाही। केवटाने त्याच्या जीवनामध्ये काहीच केलं नाही, मग कर्म प्रामाणिक केलं, परिणाम विश्वाचा मालक त्याच्या दारावर आला। दारावरच आला नाही तर केवटाकडून आपल्या स्वतःची सेवा करून घेतली, एवढंच नाही हो, काय भाग्य असेल त्या केवटाचं की त्याच्या नावेमध्ये बसला। नावेमध्येच बसला नाही, चरण धुत असताना रामप्रभूंनी एक पाय त्या पात्रामध्ये ठेवला, केवटाने तो धुतला, आणि प्रभूने आता दुसरा पाय त्या पात्रामध्ये ठेवला ना, प्रभूचा तोल जायला लागला। माणूस ज्या वेळेला एका पायावर उभा राहतो ना, माणसाचा तोल जातो, प्रभूचा तोल जायला लागला। प्रभू आता आधार घेण्यासाठी जागा शोधतायत। त्यावेळेला केवटाचं मस्तक दिसतं, आणि विश्वाचा मालक केवटाच्या मस्तकावर आपले दोन्ही हात ठेवतो। मला असं वाटतंय जीवनात त्याने कर्म चांगलं केलं ना, विश्वाचा मालक होऊन आपल्या दारामध्ये येतो आणि आपल्या मस्तकावर हात ठेवतो। त्याला म्हणायचं, लावणे हात कुरावळीला माथा, आणि सांगितली चिंता न करावी। याला म्हणायचं देवाने आपल्यावर केलेली कृपा का? तुम्ही तुमचं काम चांगलं करा, देवाच्या आवडीचे भाविक बना, देव होऊन तुमच्याकडे येईन मायबाप। केवटाचं काय भाग्य असेल। प्रभू म्हणतात, केवटा आम्हाला पलीकडच्या तीरावर सोडलं गड्या, तू माग काय मागायचंय?
केवट म्हणतो काही नको. अहो प्रभू, तुम्ही स्वतःहून माझ्या दारामध्ये आलात, तुमची कृपा माझ्यावर झाली, तुम्ही माझ्या मस्तकावर हात ठेवला, काय राहिलं मागण्यासाठी आता? माझ्या जीवनातील सगळं काही मिळालं, जेवढं मिळवायचं होतं तेवढं मिळालं. नवे नवे माझ्या जीवनातील दुःख दारिद्र्य सगळं गेलं. गोड भाव आहे. नाथ आज मे काहन पावा, मिटे दोष दुःख दारिद्र दावा. नाथ आज मे काहन पावा, मिटे दोष दुःख दारिद्र दावा. बहुत कालम किन्नी मजूरी, बहुत कालम किन्नी मजूरी, आज हूँ दिन बीदी बन भले बुरे. नाथ आज मैं काहन पावा, मिटे दोष दुःख दारिद्र दावा. नाथ आज मैं काहन पावा, मिटे दोष दुःख दारिद्र दावा. दारिद्र दावा, दारिद्र दावा. अहो भगवंताची एकदा कृपा झाल्याच्या नंतर काय राहतं माणसाच्या जीवनामध्ये? याचा अर्थ आहे विश्वाच्या मालकाकडे तो केवळ गेला नाही, विश्वाचा मालक त्याच्याकडे आला. का? यालाच म्हणायचं भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. अर्थात मायबाप हो, आपण सुद्धा देवाच्या आवडीचे भाविक बना, देव आपल्याकडे येईल. इतकं चांगलं काम करा ना, ते कामच देवाची भक्ती ठरली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल